40 ते 50 या वयापर्यंत स्त्रियांची घरातील जबाबदारी ही बरीचशी कमी झालेली असते आणि 55 वर्षापर्यंत तर त्यांची घरातील जबाबदारी ही जवळजवळ अतिशय कमी प्रमाणात होते। आणि जेव्हा ती स्त्री 60कडे वळते तर 60 नंतर तिला कसं जगावंसं वाटतं, तिची लाईफस्टाईल कशी असावी असं तिला वाटतं, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी ज्या आहेत त्या 55 ते 60 या वयोगटातील आहेत आणि जेव्हा आम्ही एकत्र भेटतो तेव्हा प्रत्येकीचा स्वभाव जरी वेगळा असेल तरी काही विचारांवर आमचं सर्वांचं एक मत आहे की 60 नंतर कसं जगायचं। आणि बघा की 60 नंतर स्त्रियांना असं थोडंसं स्टायलिश डॅशिंग अशी जगायची इच्छा होते। कारण काय असतं की संसार सांभाळत असताना तिला बरेचशा म्हणजे घडामोडी झालेल्या असतात। 60 पर्यंत अनेक घडामोडी होतात आणि त्यामध्ये ती खूप गुंतून गेलेली असते। जेव्हा मुलाचं लग्न होतं, लग्न झाल्याबरोबर सून घरी येते तेव्हा तिला आनंद होतो, पण तिच्या मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात तिला कुठेतरी असं डॉमिनेटिंग फील झालेलं असतं की आता कोणीतरी मला भागीदारी इथे आलेली आहे आणि माझे जे राईट्स आहेत, हक्क आहेत, माझं जे वर्चस्व आहे, माझं जे घरातील स्थान आहे, हे स्थान आता कुठेतरी त्यामध्ये भागीदारी करणारं कोणीतरी आलेलं आहे असं तिला वाटत असतं। मग ती त्यावेळेस काय करते की कांगावा करते, कधी कधी ॲरोगंट बनते, मुलाच्या संसारात डोकावते आणि नाती खराब करून घेते, भांडणं करून घेते, कधी कधी घरात भांडणं करते। पण आणि तिच्या मनात एक भीती असते की मला जी ही कोणीतरी भागीदारी आलेली आहे ही माझं हे जे राईट्स आहेत, माझे हक्क आहेत, ही ओव्हरटेक तर करणार नाही ना। पण जेव्हा ती स्त्री जेव्हा 60 पर्यंत जाते किंवा 60च्या पुढे जाते तेव्हा त्याच स्त्रीला आता असं वाटते की माझ्या सुनेने हे माझं घर आता टेक ओव्हर करायला पाहिजे। कारण आता तिला सुनेचा आधार वाटायला लागतो, तिला असं वाटते की मला या जबाबदारीतून आता मुक्त व्हायचं आहे आणि सुनेने आता हे सांभाळायला पाहिजे। तोपर्यंत मुलगाही मोठा झालेला असतो, सूनही मोठी झाली असते, नातवंड सुद्धा मोठी व्हायला लागलेली असते आणि आता मला कोणतीही जबाबदारी नको असं तिला वाटत असते। पण तोपर्यंत सुनेने दुसरं राज्य हे उभं केलेलं असतं। तर तुमच्याकडे जर बँक बॅलन्स असेल, तुमच्याकडे जर तुम्ही पैसा राखून ठेवलेला असेल तर तो आता 60च्या नंतर खर्च करायला पाहिजे। 60 नंतर स्त्रीला असं वाटतं की कुठेतरी ती या संसारामध्ये म्हणजे अशी गुंतून गेलेली असते। कधी कधी काय होतं की 60 पर्यंत बऱ्याच घडामोडी झालेल्या असतात, पतीचा वियोग असतो किंवा पती समजा बेडवर असेल, प्रकृती ठीक नसेल, तर अशा वेळेसही ती स्त्री 60 नंतर खूप अशी म्हणजे हतबल होऊन जाते किंवा अशी कोलमडून जाते आणि कधी कधी मग ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकते। म्हणून अशा वेळेस काय करायचं की तुमचं बँक बॅलन्स हेच तुमच्या कामात येतं। आणि जर तुम्ही दोघंही पेन्शनर असाल आणि तुमची आर्थिक सबलता असेल तर यावेळेस तुम्ही खर्च हा स्वतःसाठी करायला पाहिजे। 60 पर्यंत स्त्रीला वाटत असतं की तिनं सगळं हे पैसे राखून ठेवलेले असतात, मला माझ्या मुलाला द्यावं लागेल, मुलीला कामी येतील, सुनेला द्यावं लागेल, नातवंडांना खर्च करेल मी, असं तिला वाटत असतं। म्हणून तिनं अशी ही मूठ अगदी पक्की बांधून ठेवलेली असते। पण 60 नंतर तिला असं वाटतं की आता ही मूठ कुठेतरी मोकळी करायची आहे, म्हणून ती 60 नंतर ही मूठ ही मोकळी करते। हे बघा, सर्वच लोक आपापल्या मुलांना शिक्षण देतात, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतात, नोकरी सुद्धा लावून देतात, पण मुलांना मानसिक बळ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। इथपर्यंत सर्व ठीक आहे की हे करणं आईवडिलांची जबाबदारी आहे। पण पुढे काय होते की जेव्हा मुलगा हा कमवायला लागतो किंवा मुलगी असेल तर कमवायला लागते, त्यानंतर तुम्ही त्यांना आर्थिक बळ देणे बंद करा। आर्थिक बळ त्यांना तुम्ही देऊ नका आणि तुमच्याकडे जर तुमचं बँक बॅलन्स आहे, तुमची आर्थिक सबलता आहे, तर तो खर्च तुम्ही स्वतःवर खर्च करा।
आणि 60 नंतरच्या स्त्रीला आता कोणती जबाबदारी नको असते. तिला अगदी स्वच्छंदीपणे जे जगण्याचं राहून गेलेलं आहे ते तिला जगून घ्यायचं असतं आणि म्हणून मग ती स्वतःकडेच खर्च करायला जाते. आणि हे करत असताना काय करायला पाहिजे की बघा, तुमच्याकडे आहे ना सगळं, तुमचं सबलता आहे ना, मग तुम्हाला स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल तर स्वयंपाकाला छानपैकी मावशी लावून घ्या. घरातील कामं करायचं तुम्हाला कंटाळा येतो तर कामासाठी मस्तपैकी मावशी लावा. तुमच्याकडे बगीचा असेल तर माळी लावून घ्या. बाहेर जाताना गाडीने जा, 4 व्हीलरने जा, ड्रायव्हर घेऊन जा. अशी तुम्ही सपोर्ट सिस्टीम ही तुमच्यासाठी तयार करा. तुमच्या घरी आजारी असेल तुमचे पती वगैरे तर त्यांच्यासाठी तुम्ही केअरटेकर ठेवा, हेल्पर ठेवा. भरपूर माणसं भेटतात. आणि जर तुम्ही म्हणजे स्वतःचं करू शकता, स्वावलंबी आहात, तर तुम्ही ही सपोर्ट सिस्टीम स्वतःसाठी तयार करणे अतिशय आवश्यक आहे. याने काय होतं की तुमचे मुलं समजा परदेशात असेल किंवा तुमचे मुलं कुठे मेट्रो सिटीमध्ये सर्व्हिस करत असेल तर त्यांना सुद्धा असं वाटत असतं की आपल्या आईवडिलांना आपल्या जवळ ठेवावं, पण काही कारणास्तव आईवडील जाऊ शकत नाही किंवा मुलं त्यांच्याजवळ येऊन राहू शकत नाही. मग अशा वेळेस जर तुमच्या मुलांना हे कळलं की आपल्या आईवडिलांनी हे छान सपोर्ट सिस्टीम त्यांनी स्वतःसाठी तयार केलेली आहे आणि ते छान त्यांचं जीवन जगत आहे, तर अशा वेळेस मुलांना सुद्धा कुठेतरी मेंटल पीस त्यांना लागतो. ते मेंटल पीस असा फील करतात की चला आईवडील आता चांगले जगत आहे. आणि तुम्ही ही सपोर्ट सिस्टीम अतिशय म्हणजे आवश्यक आहे आणि ही सपोर्ट सिस्टीम तुम्ही तयार करायलाच पाहिजे. कारण काय असतं की असा विचार नाही करायचा की मग मीच मावशीला जास्त पैसे देते का, माझ्या कॉलनीत इतके कोणीच देत नाही, हा विचार करू नका. कारण काय होतं की उद्या जर आपण गेलो 60 नंतरच्या स्त्रिया तर ते पैसे वगैरे सगळे इथेच राहतात. आणि बघा, आता आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काही पैसे कमावून ठेवले होते पण त्याचा आपल्याला फार उपयोग झाला का, नाही झाला. तसंच आपण आपल्या मुलांसाठी जे पैसे कमावून ठेवू त्याचाही त्यांना काही फारसा उपयोग होणार नाही. आणि म्हणून आता तुम्ही त्यांच्यामध्ये म्हणजे पडूच नाही, त्यांच्या संसारात डोकावणे, आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. 60 नंतरच्या स्त्रीला असं वाटत असते की मला आता असं स्वच्छंदी जगायचं आहे, माझं जे जगणं राहून गेलेलं आहे, मला कुठल्या तरी सामाजिक मंडळामध्ये भाग घ्यायचा आहे, माझे जे दवाखान्याचे रुटीन्स आहेत ते मला स्वतः पूर्ण करायचे आहेत, माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान इतरांना द्यायचं आहे. तुमच्याकडून जी मदत होते त्याप्रमाणे तुम्ही 60 नंतरची स्त्री हे करत असते. आणि मुलांना उंच भरारी घेऊ द्या. मुलांच्या पंखात बळ भरलेलं आहे आणि ते 60 पर्यंत, जेव्हा स्त्री 60ची होते तेव्हा तिची मुलं मोठीच असतात. मुलांच्या पंखात हे बळ आलेलंच आहे आणि मुलं हे उंच भरारी घेत आहे. आणि मुलांना यावेळेस मानसिक बळ देण्याची गरज आहे. त्यांना आर्थिक बळ देऊ नका. कारण त्यांना जर तुम्ही यावेळेस आर्थिक बळ दिलं तर त्यांच्या पंखातील बळ हे कमी होते आणि त्यांची जी उंच भरारी घ्यायची असते त्यांना ती भरारी त्यांची कमी होते. कारण ती मोठी झालेली आहेत मुलं. त्यांना त्यांच्या संकटाशी, आव्हानांशी, त्यांच्या समस्यांसोबत त्यांना सामना करता येत आहे. म्हणून आपल्या जवळचा जो बँक बॅलन्स आहे हा 60 नंतर स्त्रियांनी आपल्यावरच खर्च करायचा असतो. स्त्रियांनी म्हणजे स्त्री आणि पुरुष जो असेल, तुम्ही जर दोघं असाल तर तुम्ही दोघांनी तुमच्या स्वतःवर खर्च करा आणि आपल्यासाठी अशी एक सपोर्ट सिस्टीम तयार करा. त्या सपोर्ट सिस्टीममुळे काय होते की तुमचा दिवसही आनंदात जातो, तुम्ही ॲक्टिव्ह राहता आणि मग तुमचं पुढचं लाईफ सुद्धा सुखकर जातं. जोपर्यंत तुमच्याकडून होत आहे तोपर्यंत 60 नंतरच्या स्त्रियांनी अशाच प्रकारे जगायला पाहिजे. तर असेच हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.